पहा
सुकले उघडे पंढरपुरा आले भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी तुहा विठोबा निधान विठ्ठल विठ्ठल मुक्ता विद्रुमहे मनीर धवलच्छाये मुखे दृक्षिणी
युक्तामिन्दुनिबद्धरत्नपुटां तत्त्वार्थवर्णान्तिकाम् शङ्खं चक्रमधारविन्दयुलाम् शुद्धस्फटिकसङ्काशं शुद्धविद्यां शुद्धं पूर्णज्ञानन्दं सदाशिवमहं भजे विशुद्धज्ञानदेहाय श्रेयप्राप्तिर्विद्धाय नमस्वार्धधारिणे मालापात्रे जडमरुशूले शङ्खसुदर्शने ददात्मकपददत्तात्रेयं नमाम्यामि यत्र यत्र रघुनाथकीर्तनं बाष्पवारी परिपूर्णलोचनं मारुतिनमद्राक्षसान्तकं गुरवे प्राणनमस्कृत्य सम्पूज्य जवान् सर्वास्तान्यान् विशोदरान् नमो नमः श्री गुरुपादाय नेणो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी तुहा विठोबा निधान. माऊली ज्ञानोबांचा अभंग त्या दिवशी थोडासा विचार पाहिला आपण. काल सागरला कीर्तन झालं पण दुसराच विषय होता. मध्ये राहिलेला विषय थोडाफार बघता आला तर बघू आला. महाराज सांगतात, महाराज मला असं वाटतं की परब्रह्म आहे ते रस्त्यात चुकलं काय की. आता परब्रह्म आहे त्याला जाणं नाही येणं नाही कुणीकडे, कशा रस्ता चुकल. माऊली ज्ञानोबा सांगतात महाराज, कारण जे प्रज्ञावान पुरुष असतात त्याच्यात साधू असतात त्यांना भगवंताच्या लीला समजतात महाराज. म्हणून भगवंताच्या लीलांचं जो अखंड चिंतन करतो त्याच्या लक्षात असं येतं महाराज, हळूहळू त्याच्यात लीला त्याच्या अंतःकरणात प्रकाशित व्हायला लागतात. म्हणून शतकोटी रामायणे शतकोटी त्याच्यातलं फार थोडं शिल्लक आहे महाराज. 40,000 आणि 24,000 एवढी संहिता शिल्लक आहे. पण दाक्षिणात्य प्रती खूप येतात, त्याच्यात अनेक आहेत. आणि साधू पुरुष म्हणजे एक तर महापुरुषांनी सांगितल्याशिवाय स्वतःच्या प्रती त्याला आल्याशिवाय असल्या मोगम लिहिला लिहित नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण जर किती परीक्षा करून बघितली तर पांडुरंग परमात्मा जो आहे ना, माऊली ज्ञानोबांनी बघायला सुरुवात केली महाराज. आणि बघायला सुरुवात केल्यावर असा निश्चय झाला की हे ब्रह्म आहे, ब्रह्म अनावरण ब्रह्म आहे. त्याचं कारण असं आहे महाराज, ही जगत आहे ना, हे जगत आहे हे परब्रह्म जरी असलं तरी विवर्त आहे. साधू पुरुषांच्या अनुभवाला ही यथार्थ आहे, तुमच्या आमच्यासाठी विवर्त आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात, पण तुमचे आमचे डोळे जी वस्तू पाहतात ती वस्तू म्हणजे परब्रह्म आहे. कोणची? पंढरीरायाची मूर्ती महाराज. माऊली ज्ञानोबांनी त्याच्याबद्दल सांगितलं, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ज्ञानदेव
देव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते हे उभे मूर्ती विटेवरी. हा पांडुरंग परमात्मा आहे ना. म्हणजे हे ज्योती म्हणजे जीव, निज ज्योती म्हणजे तिचं जे मूळ स्वरूप आहे ते परब्रह्म परमात्मा हा आहे. आणि मूर्ती धारण करून उभा राहिला महाराज. म्हणजे ब्रह्म कोणीकडे निघालं होतं. कारण असं आहे ना, ब्रह्म आहे याला ज्ञात्याचं सुख भोगता येत नाही. ध्यानात आलं का? ज्ञानाचं सुख भोगता येत नाही, द्रष्ट्याचं सुख भोगता येत नाही, दर्शनाचं सुख भोगता येत नाही आणि दृश्याचं सुख भोगता येत नाही महाराज. त्याला असं वाटायला लागले ह्या सगळ्या ज्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी आपण काय व्हायला पाहिजे, म्हणजे प्रगट व्हायला पाहिजे. म्हणजे कशासाठी? भक्ती सुखे लाचावला. त्याला वाटायला लागलं महाराज हे भक्ती सुख आहे ना, हे सगुण साकार परमात्मा भोगते तर पोटभर. ध्यानात आलं का? कारण भक्त जो आहे ना त्याला देवाचं सुख नाही, भक्ताचं सुख आहे, भक्तीचं सुख आहे महाराज. आणि परमात्मा लाचावला महाराज. त्याला वाटायला लागलं ह्या भक्तांचं सुख आपण घ्यावं. विठ्ठल म्हणून त्याचा रस्ता त्यानं चुकला आणि इकडं आलाय महाराज. परब्रह्मानं परब्रह्म व्हायचं. फार झालं तर सगुण साकार, निर्गुण साकार, सगुण निराकार अशी रूप धारण करायची. पण तो कशाला चुकलं बरं का आपलं बोलता होता. विठ्ठल विठ्ठल. पण काय झालं महाराज सांगतात का हा परमात्मा मार्ग चुकला. आणि काय झालं? पंढरपूरला आला महाराज. कशामुळे आला? म्हणजे उघडाच आला. त्यानं आपल्यावर काहीही आवरण घेतलं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण आपलं मूळ स्वरूप आहे ते उघडं करायचंय महाराज. त्याला काय झाकून ठेवायची आवश्यकता नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात हा परमात्मा उघडा आला, पंढरपूरला आला. पंढरपूरलाच का आला त्याच्याबद्दल आपण थोडाफार विचार केला का? महाराज सांगतात उघडा आलंय त्याचं स्वरूप. याचा अर्थ त्यांना आवरण धारण केलं नाही. हे बघा, बघायचं म्हणलं तर डोळ्यानं बघता येतो, ऐकायचं म्हणलं तर कानानं ऐकायला येतो, जिभेनं त्याला स्पर्श करता येतो प्रसादाच्या रूपानं महाराज. आणखीन सुगंध घेता येतो महाराज त्याचा. महाराज सांगतात त्याला स्पर्श करता येतो. कारण नाही तर बाकीच्या देवापाशी असले लाड नाहीत महाराज. जायचं आणि त्याच्या पायाला हात लावायचा, मला तिकडून पाया पड, नाही तर तसाच जा कळसाकडे बघू, आहे की नाही. पण हा उघडा पांडुरंग परमात्मा. फक्त महाराज सांगतात त्यानं तुमच्या आमच्यासाठी ज्या वस्तू सहज उपलब्ध आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, त्या रूपानं आला आणि आपलं परब्रह्मत्व सोडलं नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. कारण बघणाऱ्या जीवाचा अधिकार असतो महाराज. अध्यस्त आहे की नाही? अध्यस्त हे अधिष्ठानच असतं. साप कधीच होत नसतो दोरीचा बरं का. पण तुम्हाला बघताना बघायला गेलं की साप दिसतो तुम्हाला, आणि असताना ती दिसतो तेव्हा बी दोरीच असते. तसे सगळं जगत आपल्याला जग दिसतंय ना तेव्हा परमात्माचं आहे. पण हे जग दिसतंय ना तसं तो परमात्मा दिसतोय तेव्हा पण ब्रह्म आहे. अरे लक्षात. म्हणून महाराज सांगतात उघडे पंढरपुराले. पंढरपूरलाच काय काम होतं? म्हणजे त्याचं कारण तुमच्या आमच्यासारखे जे लोक आहेत ना हे पंढरपुरात आहेत. त्या पंढरपुरात जास्त न कळणारी माणसं आहेत महाराज. कारण ह्याच्यात कसे भक्त नावाचं वर्ग आहे ना, एक तर बाल आहेत बालबुद्धीचे आणि दुसरं भोळे आहेत महाराज. ध्यानात आलं का? आणि जे चाटळ आहेत त्यांचं घेणंच नाही देवाला. विठ्ठल विठ्ठल. कारण ते पंढरपूरला निघाले तरी, रस्त्यानं चालले तरी, जेवत असले तरी, झोपले तरी, आणि कीर्तन ऐकत असले तरी, करीत असले तर चाबरपणाच करणार आहेत महाराज. हे कुठे जाऊ दे, ह्यांचा काय विषय नाही महाराज. कारण कुत्र देवळात गेल्यावर काय गरुड होतं का? गाय होतं का? काय ना महाराज. ती देवापाशी जाऊ, मग पांडुरंगापाशी जाऊ, मुसोबापाशी जाऊ, ना ते मर्याईपाशी जाऊ, की कुठंही गेलं तर कुत्रच राहतं महाराज. तसं चाटळ माणसांसाठी काय परमार्थ नाही महाराज. महाराज सांगतात ज्यांच्या अंतःकरणात थोडा तरी भाव आहे महाराज, की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असं म्हणताना लगेच अर्थाकडे वृत्ती जाते. सागरदादांना बाळदादांना फार सुंदर विषय सांगितला. कारण विचार म्हणजे काय? माघारी फिरणारी गती महाराज. त्याला विचार म्हणतात. माघारी फिरणं जे आहे
ते म्हणजे काय आता सुंदर ते ध्यान हे कुठनं कानावर पडलं बाहेर उभे विटेवरी शब्द कानावर पडला आणि अर्थ करायला लागला जा रे बघ बघ त्यांना म्हणा जरा दात खिळ बसवत आली तर बसा कीर्तनापुरती विठ्ठल विठ्ठल फक्त कार्यक्रम पूर्ण करायसाठी नसतं पंढरपूरला जाईल. आता सकाळी इथं थोडे सुद्धा माणसं नाहीत राहणार कोण नाही इथं कोण नाही रात्री अशा जागा धरून ठेवल्यावर आणि तुम्हाला बी सांगून ठेवतो पाऊस ठेवसार आता मध्ये जाऊन बसायचं काय काळजी नाही आता वार बशीच बरं आहे कारण एकदा ज्ञानोबाची पालखी येऊ देत नव्हतं इंग्रज सरकार कशामुळं ते हागवग चालू झाली होती महाराज. हो ही सगळे दिंडीवाले होते का नाही त्यावेळेस जोग महाराज होते म्हणजे महाराज फक्त एकादशी दिवस आम्ही दशमीला पंढरीत जातो एकादशीचा दिवस थांबतो द्वादशीला सकाळी निघतो माघारी ह्याच्यात काही बदल करू नका. पौर्णिमेपर्यंत राहायचं ते राहायचं नाही पण आम्हाला वारी करावी लागेल ती म्हणजे तशी नाही करता यायची. मग सगळ्या वारकऱ्याला सांगितलं करा काट्या उलट्या करा झेंड जे आहेत ना ते उलट करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. थोडक्यात विचार असा करायचा महाराज आपण परमात्म्याचं रूप बघतोय ना ऐकतोय ना स्पर्श करतोय ना मग ह्या सगळ्या विषयात परमात्मा येऊन बसलाय महाराज. ह्याच्याकडे बघितलं की परब्रह्माला बघायला बघितल्याचं फळ आहे महाराज. परब्रह्म बघता येत नसतं पण परब्रह्म दृश्य रूपाने व्यक्त झालं महाराज. कळतं एक विषय दृश्य रूपाने व्यक्त झालं म्हणून उघडे कुठं आलं तर पंढरपुरा आले पंढरपूरला आलं महाराज. कारण या पंढरपूरचा जे संप्रदाय आहे ना हे वारकरी संप्रदाय हा खरा भागवत संप्रदाय पण तुमच्या आमच्यासाठी वारकरी संप्रदाय झाला महाराज. ह्याच्यात अधिष्ठान ज्ञानाचं आहे महाराज. बावळटपणा फालतूकपणा त्याच्यात नसतोच काही आणि असला तर ती काय जातवान वारकरीत का काय तवा चला विठ्ठल म्हणे या पंढरपूरला पांडुरंग परमात्मा आला ना आला ती कोणासाठी आला भोळ्या भाविकाचा भोळ्या भाविकाला तारावया म्हणून महाराज सांगतात पंढरपूरला आला. कारण पंढरपूर म्हणजे आर्क आहे आर्क. मला नाही वाटत महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्या इतका डांबरट जिल्हा दुसरा कोणता असेल असं मला वाटत नाही. तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय विचार करता येतोय ते बघा विचार करून बी तुम्हाला कळेल की महाराष्ट्रात सगळ्यात डांबरट जिल्हा सोलापूर. इथं येऊन उभा राहायला देव महाराज बाकीचे जर वारीला चालले का नाही निदान त्यांच्याकडे बघून तरी कुणाच्या अंतःकरणात वारी करायची बुद्धी व्हावी. विठ्ठल विठ्ठल आता जे 9 दिवस चालतात 7 दिवस चालतात 15 दिवस चालतात 21 दिवस 27 दिवस चालतात त्यांची सोय आपण बघितली पाहिजे महाराज. आपण आपला काय विचार करायची गरज आहे. काल तर निघलोय कुणी कुणी तर परवा दिवशी आलंय कुणी कुणी काल आलंय कुणी आज आलंय आपण आपला नाही विचार केला पाहिजे फार. पण असं लक्षात ठेवायचं महाराज आपल्यासारख्याला वारी करायची बुद्धी व्हावी ना लांब नाही येणाऱ्याकडे बघूनच होती महाराज त्यांचं ऐकूनच होती. नाहीतर कितीदा तरी 10-15 वेळा दिंडी गेल्यावर मग तिथल्या माणसाला वाटतं पाजाव काय किच्या. आपल्या महाराष्ट्रातली बघा तुम्ही कुणी हुडकून बघा सोलापूर जिल्ह्यातला माणूस दिंडी दिसल्या साष्टांग नमस्कार घालताना महाराज 10च मिनिटात चहा होतो चहा पिऊन जा असला नाही. ते 10-15 वेळा दिंडी जाऊ दे आणि मग आकार आरसाटा बघून सगळा हिशोब करून मग चहा पाजायचा का नाही ठरविल महाराज. विठ्ठल विठ्ठल ज्यांचा सहज भाव बसतो का ती महाराष्ट्र सोलापूर जिल्हा नाही महाराष्ट्र सहज भाव दुसऱ्यांचा बसतो महाराज. विठ्ठल 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 म्हणलं तर त्यांचा लगेच भाव बसतो महाराज. आपला भाव बसत नाही. महाराज सांगतात म्हणून देवछित येऊन बसला तुम्हाला सारखा देवाचा शब्द तरी कानावर पडावा लागेल देवाचे भक्त तरी येताना दिसावं लागतील. तुम्हाला म्हाताऱ्या जग बाया 92 वर्षाच्या पायाला काठ बांधून चालतात पिंडरीला दुखती म्हणून. मग ह्यांच्याकडे बघितल्यावर तर निदान तुम्हाला वारी करायची बुद्धी व्हायला पाहिजे महाराज. आता आपण अवसानानं कमी झाले लोक म्हणून द्या सोडून आपण 2-3 मुक्काम करतोय. नाहीतर आमच्या गावातले माणसं येताना सकाळी निघायची पंढरपूरला यायला आणि संध्याकाळी घरी मुक्कामाला भाकरी खायला जायची. पहाटे लवकर निघायचे तांबडं फुटलं की आणि मुक्कामाला घरी जायचे पांडुरंगाचं दर्शन घेऊन आंघोळ करून भाकर आणलेली शिळी खाऊन
पुन्हा आणि घरी जायचं संध्याकाळच्या मुक्कामाला. ह्यांना कशामुळं दिसत ही म्हणजे रस्त्यानं चालतात माणसं त्यांच्याहून दिसत. महाराज त्या पूर्वी आम्ही यात्रेला जायचो का नाही, तर एक म्हातारी होती, तिने सांगायचं म्हणजे महाराज तुम्ही लवकर चालावं काशीला. म्हणले ज्यांच्याकडं नेसायला लुगडं नाही, दंड घालून लुगडं नेसतात, एक सुद्धा बाय आता दिसायची नाही दंड घातल्या लुगड्यात. ही धोतर तुम्हाला मधी फाटायचं मधी, आणि मग शेण 2 आहेत पदर ती जोडायचं आणि पुन्हा नेसायचं. कोणाकोणाचं दिसतं आता, पण तसली धोतर नेसत नाहीत महाराज कोणी. आणि दंडाचं लुगडं कोण नेसतं? 3 तुकडं 3 रंगाचं आणि त्याजण मिळून लुगडं केलंय. आणि असली लुगडी नेसून पण वारीच करतात, यात्राच करतात महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज सांगतात हा भाविक नाही भाग. म्हणून मगून पांडुरंग परमात्माच इथे येऊन बसला महाराज. कारण इथं भाविक कळले पाहिजे. इथं तुमच्या आमच्यासारख्याचा उद्धार करायला पांडुरंग परमात्मा, चंद्रभागा आणि क्षेत्र पंढरपूर, पुंडलिकराय एवढ्या सगळ्याचं तावडीतनं जीव सापडेल काय? कारण ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं, नाथ महाराजांचं घेतलं, तुकाराम महाराजांचं घेतलं, निळोबरायांचं घेतलं, सगळ्या संतांचं घेतलं आणि एकट्या पुंडलिकाचं घेतलं तर सगळ्यातच झालं महाराज. है का? अवघिया संता एका वेळा भेटी, 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 पुंडलिका एक वेळ भेटी, पुंडलिक दृष्टी देखील या. सगळ्या संतांना एकदम भेट होती महाराज संतांची. फक्त पुंडलिक राहायला दृष्टीनं बघितलं तर मग, कारण पुंडलिका देवळा शिरू देत नाहीत. हे बाहेरनं देवाच्या पाया पडायचं म्हणजे त्याच्या पायाचा स्पर्श करून दर्शन घ्यायची पद्धतच नाही. उमऱ्यातनं बघायचं देव. पण पुंडलिक दृष्टी देखील या दृष्टीने बघायची महाराज. म्हणले तुम्हाला चंद्रभागा जर नाही सापडली, जेवढा पंढरीला बेडा घातलाय ना तेवढ्याला चंद्रभागा बांधतात महाराज. त्याच्या पुढं पण मागं पण भीमा ही नदी. म्हणून भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा त्या तुझ्याच पायाच्या आहेत महाराज. म्हणून महाराज सांगतात ऐका, हा पांडुरंग परमात्मा उघडा आला महाराज. उघडा आला याचा अर्थ असा आहे तुम्ही नुसतं मूर्तीकडे बघायचं. माऊली ज्ञान आमच्या अण्णांनी एक गोष्ट सांगितली होती महाराज. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ सोपान काकान मुक्ताई पहिल्यांदा पंढरीला आल्यावर सगळेजण बघायला लागले पांडुरंगाकडे. सगळ्यांनी दर्शन घेतलं, आपल्या बिराडावर आले महाराज. अरे ज्ञानेश्वर महाराज कुठेच बघितलं गहोच नाथ, आता कुठेच म्हणून हुडकायचं. निवृत्तीनाथाने सांगितलं पुन्हा जा पांडुरंगाच्या मंदिरात गेले की ज्ञानेश्वर महाराज बसलेले उभा राहिलेले आहेत. पांडुरंगाकडे बघते आहे महाराजांनी. निरखित गेली ये ओ पाहे तव तन्मय झाली ये ओ उन्मनी मन निवारे सावळे परब्रह्म भासले. ज्ञानोबरांची अवस्था आहे महाराजी. ऐका, ह्या सगळ्या गोष्टी जे सांगतोय का हे योगातले आहेत. आणि कशानं प्राप्त झाल्या? पांडुरंगाकडे बघून. विठ्ठल विठ्ठल. योग करणाऱ्याला जे होणं शक्य नाही, ह्या उन्मनीन मन निवालेन सावळे परब्रह्म भासलेन, ही काय गुहळून भजन केल्यावर मिळतं काय?
ह्याची गरज आहे, ध्यानात घ्या, ह्याची गरज आहे. पण तुम्ही जर ह्याच्यात जेव्हावर बसला तर अवघड आहे. कसं आहे, दुसरीच्या टायमाला दुसरीचा अभ्यास केला पाहिजे, तिसरीच टायमाला तिसरीचं केला पाहिजे महाराज असे. म्हणून भजनाच टाईम आहे का, त्या टायमाला भजन केलं पाहिजे. मग त्या टायमाला तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर पण जाळा याचे. तुझ्या मोठरपणाला काय काडी लावायची तेव्हा, इथं भजन प्रमाण आहे मला. विठ्ठल विठ्ठल. बरं, एखाद्याला तिसरीत जायचंच नसतं, त्याला कोणी काय करायचं. ती म्हणला पुन्हा दुसरी म्हणला आपली दुसरी पाठ झाली, बरी दुसरी तर दुसरी आहे का नाही. सुरुवात कुठनं केली महाराज माऊली ज्ञानोबरायांनी, आणि शेवट काय केलं तर समाधी घेतली. विठ्ठल विठ्ठल. ऐका, आचार्य महाराजांचं जीवन आहे ना, आधी पहिल्यांदा जन्म झाला, बालपणाचं अध्ययन केलं महाराज. मग आई कसली असेल विचार करून बघा तुम्ही. बाप तर गेले मरून लवकरच, शिवगुरू आहे का नाही. फार मोठे भक्त होते भगवंताचे महाराज, त्यांनी पुत्र दिलाय ह्यांना, ते तर निघून गेले. आता आई जे आहे त्याने आईनं सगळं शिकवले. त्याच्यानंतर विद्या अध्ययन केले. 5 वर्षाचे तवर झालं महाराज सगळं, संध्या वंदन, आणि एकदा वेद शिकला की सगळेच्या सगळे आले. अभ्यास नाही फिभ्यास नाही. 3 वर्ष वेदांत शास्त्राचा अभ्यास केला. आता पुन्हा अभ्यास केला का नाही. आधी पुराणांचा अभ्यास केला, पुन्हा केला का नाही केला. पुन्हा भाष्य लिहिलं, पुन्हा लिहिलं का नाही. आणि पुन्हा वाद केले, पुन्हा केले का नाही. आणि पुन्हा सरळ बद्रीनाथ निघून गेले महाराज, आणि परत ब्रह्मरूप झाले. विठ्ठल विठ्ठल. हो सांगा. अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रविद. वा 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 वा. 16 कृतवान भाष्य. हा, आणि मुनींच्या मार्गाने कधी गेले म्हणजे 32 वर्षाचे असत. ऐका, 16 वर्षात कार्य केलं एवढं सगळं. केवढं असे तू हिमाचल, सगळाच्या सगळा भारत 4 भागात बांधून टाकलाय महाराज. 4 मठांची स्थापना केली. आपला स्वतःचा मठ 5वा मध्येच आहे, आणि मुनींच्या मार्गाने निघून गेले महाराज. विठ्ठल विठ्ठल. काय लोकाला महाराज अनंत जन्मपर्यंत कर्माचं अनुष्ठान करावं लागतं, अनंत जन्म करावं लागतं. त्याला काय करायचं मग त्यांचं ठीक आहे. पण ज्याला मनुष्य देह मिळाला त्यांना असं लक्षात ठेवायचं, ही देह पुन्हा नाही बरं का. तुला नुसतं कर्म करून मरायचं असलं तसं नको करू, तिला सोपं नाही, चांगलं नाही. कारण तू कर्म करशील आणि पाय घसरला तर नरकात जाशील. पुढं काय करायचं. हो, भगवत शरणागती कोण करायचं महाराज, श्रवण कोण करायचं आहे का नाही. आणि या ब्रह्मविद्येची उपासना कोण करायचं, आणि ब्रह्मरूप कोण व्हायचं महाराज. म्हणून सगळ्यात सोपा विषय कुणी केला, पांडुरंग परमात्म्याने. उघडे पंढरपुराले. पंढरपुरात आला त्यावेळेस त्यांनी काय अंगावर घेतलं नाही महाराज. डाग नाहीत, कापडं नाहीत, काय कौस्तुभमणी ना ती कायम जवळ आहे महाराज. श्रीवत्सलाने वत्सलांचन ती कायम जवळ आहे. आणि शंख आहे, ह्या कलेवर आहे महाराज त्यांच्या शत्रूचं, ती हातात धरलेलं आहे महाराज. चक्र सोडीतच नाही देवाला, देहात आलं का. आणि मुकुट फिकुट काय नाही महाराज, भगवान शंकरांना धारण केले मस्तकावर. विठ्ठल विठ्ठल. म्हणून उघडे पंढरपुरा आले. आता मला पंढरपूरला आल्यावर इथली माणसं ओळखायची कशी त्याला. हो, हे बघा, साधू त्यानं जर सांगितलं मी साधू तरी आपल्याला पटायचं नाही. दुसऱ्याने सांगितलं ही साधू तरी आपल्याला पटायचं नाही. आणि आपल्या मनाने विचार केला तरी आपल्याला त्याच्यात एक साधुत्वाचं लक्षण साधूच दिसायचं ना. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही विचार करा बरं, सावता महाराज खुरपीत होतं रानात, आणि आपण दिंडी घेऊन चाललो असलो तर आपल्याला वाटत असं सावता महाराज साधू म्हणून. हे मनासारखं कांदच करते. मला मिनिटभर बसं नाही महाराज, सारखं खुरपते. आम्ही कुठनं येऊन पंढरपूरला निघलो, ही इथंच खुरपीत बसले. ही वाटलं असतं का नसतं गड्या. कोणाला वाटलं नसतं त्यांनी बोटवर करा बरं. हे म्हणलं का ही म्हणलं ह्याचं काही खरंच नाही. हे बघा की साधूसुद्धा आम्हाला साधूने दाखवले महाराज. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्याला सांगायचं अवघड आहे महाराज. ह्या सोलापूर जिल्ह्यावाल्याला सांगायचं अवघडच आहे.
म्हणून महाराज सांगतात उघडे पंढरपुरा आले, आणि आल्यावर सुद्धा पुंडलिक रायानं बघितलं महाराज त्यांना, आणि पुंडलिकाला इतकं भक्ती करून समजलं होतं परमात्मा काय. हे बघा, कर्म करीत करीत ज्याची उपासना झाली आणि ज्याचं ज्ञान झालं ते भाग्यवान लोक आहेत महाराज, आहे की नाही. नाही तर माणूस कर्मातच गुंतून बसतं महाराज, त्याला असं वाटतं सवळं निसून हिंड करा, नादच भेटला. पुन्हा काय करतात, ज्ञानेश्वरी काय करता, भजनाला काय करता, काकड्याला काय करता, हरिपाठाला काय करता, आणि पंढरपूरला तरी काय करता, ही सवळ्यातच राहणार. महाराज सांगतात ह्याला नसावं असं नाही, पण असलं तर कसलं असावं. माऊली ज्ञानोबा सांगतात स्फटिकग्रही डोलत दीप जैसे मनोनी सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत. हे स्फटिकग्रही डोलत दीप जैसे, समजतंय ना. म्हणून गोष्ट अशी महाराज, पांडुरंग परमात्मा उघडा आला आणि पुंडलिक रायाला बघायला मिळाला. महाराज पुंडलिकाला तरी का बघायला मिळाला, हे का तुमच्या आमच्यासारखेच लक्षणं पुंडलिकाची सगळी बरं का. बायको घेतली खांद्यावर, आईबाप म्हणले काशीला जायचं, बायको म्हणले मला का नाही जायचं, तिला आला की हिसाळा असे. मग आता बायको नाजूक, आता सुद्धा बायका जिजुरीला गेली का नाही पाया पडायला, तेव्हा तरी बारक्या बारक्या पोरींची लग्न व्हायची महाराज. आता ही ती बायको बोकांडी घेऊन चालायला लावते. चला विठ्ठल, म्हणजे असं कशामुळं मला ती करावं लागते इथं. मला चल कोणच्या पोतीत आहे जाऊ, त्याला पोती लागतच नाही महाराज. नुसतं वाघ गोंधळाच्या गाण्यात आले की काम बघते. म्हणून वारकरी संप्रदाय असली जबरदस्त गोष्ट आहे महाराज. ही फक्त साधूच्या शब्दावर विश्वास ठेवती. मनाने तुझं काय असलं, सिनेमातली गाणी कीर्तनात नसतात, ती सिनेमात गोड दिसतात, कीर्तनात असतं काही. महादेवाचं असू नाही तर पांडुरंगाचं असू नाही तर मारुतीचं असू नाही तर विठोबाचं ज्ञानेश्वर महाराजाचं असू, कीर्तनात नाही तसला घोळ घालायचा. ही कीर्तन म्हणजे शेवट निळोबार आहे आणि सुरुवात ज्ञानेश्वर महाराज. एवढ्या साधू संतांचे फक्त शब्द घ्यायचे, नाही तर आता तर किती बी गाणी करतील वारकरी, कुठं कोणाला प्रमाण मानता. ह्यांना काय माहिती, पुराणातलं खरं धरायचं, वेदातलं खरं धरायचं, शास्त्रातलं खरं धरायचं, साधूचं खरं द्यायचं. ह्याच्यापेक्षा तुमच्या बापाने जरी सांगितलं तरी खोटं आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. म्हणून लक्षात असं ठेवायचं महाराज, ह्याच्यात अशुद्धता नाही. या संप्रदायामध्ये अशुद्धपणाच नाही, विचारात नाही, कशात नाही. चला विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात मग आता काय केलं पाहिजे. म्हणजे या पुंडलिक रायानं बायकोला घेतलं खांद्यावर आणि आई बापाच्या गाळ्याला दोरी बांधली, निघालेत महाराज. कुठं निघालीत, काशीला निघालेत. काशीला निघाल्यात वाराणस्यां दक्षिणे भागे कुक्कुटो नाम वैद्विजः तस्य स्मरण मात्रेण दुःस्वप्न सुखदो भवेत् दुःशकुनो सुखदो भवेत्. विठ्ठल विठ्ठल. वाराणस्यां पूर्व भावे व्यासो नारायण स्वयं. बघितलं तुम्ही व्यास महाराज का नाही. हां, तस्य स्मरण मात्रेण अज्ञानी ज्ञानवान भवेत. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला माहीत नसणाऱ्या गोष्टीत महाराज, मारुतीरायाची मूर्ती असली की प्रत्यक्ष मारुतीरायात असं बघूनच पाया पडायचे महाराज. महादेवाला गेले की प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत असं बघून नमस्कार करायचा. आणि पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीला नमस्कार करताना प्रत्यक्ष परब्रह्म असं समजून नमस्कार करायचा. बोलायचं म्हणलं तर देवाला बोलत जा, रस्त्यानं काय का पाहता. काय काय तर वाऱ्या ओळखीची माणसं जिथवर आहे तिथवर करतात, तिथून पुढे जात नाहीत. ओळखीच्या माणसात वारी. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात निघतानाच पांडुरंगाकडे निघायचं. तिकडं तोंड ठेवलं म्हणजे तिकडंच पांडुरंगी मन रंग पांडुरंगी मन Oh
निव्वळ शुकाचार्य महाराजांचा अनुभव दिसतो. महाराजा ऐका, ज्ञानोबा आहेत ना निवृत्तीनाथांचे शिष्य आदित महाराज, ब्रह्मविद्या पूर्ण अवगत आधी केली महाराज, आणि पुन्हा पंढरीचं नाव माहीत झाल्यावर पंढरीकडे निघाले ते. समजते का? महाराज सांगतात कशामुळं पांडुरंगाकडे पांडुरंगाकडे निघालेत. म्हणजे पांडुरंगात मन रंगलं म्हणून निघालं. म्हणजे का रंगलं? म्हणजे गोविंदाचे गुणी वेधिले, त्याचे गुण मला कळायला लागले आणि त्याच्यामुळं माझं मन वेधलं रंगलं. पुन्हा पांडुरंगात निघाले महाराज पंढरीला. ही शुकाचार्य महाराजांची गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण ब्रह्मनिष्ठ पुरुष आहे ना, त्याची ब्रह्मस्वरूपाची धारणा सोडून दुसरीकडे मनच रमत नाही कोणीकडे. त्याचं मन रमलं का नाही, त्याला जर एखादी जागा आवडली तर ओळखायचं महाराज ही म्हणजे उघडं परब्रह्म आहे महाराज ही जागा. म्हणून त्या भक्ताला आवडती महाराज. कारण सगळ्यांना सगळ्या जागा आवडत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. चित्त मन रंगले. ज्ञानोबाचे आळंदी आवडायची महाराज ज्ञानेश्वर महाराजांना. नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी प्रार्थना केली पांडुरंगाला, देवा तुझ्यापाशी मला समाधीला जागा ठेव, मला जागा दे. देवांच्या इथं नाही हिथं नाही असे. देवाने कशामुळे हिथं नाही म्हणले ती पुन्हा कळलं, हिथं नामदेव महाराजाला द्यायची. आणि तुझं मन रमतंय कुठं? सगळ्यात जास्त आळंदीला महाराज. त्याला विठ्ठल. कसलं स्थान आहे महाराज बरं का. काही जाग्यावर सरपंच सुद्धा गेलेला नसतो. सरपंच म्हणजे काय असतं? पण इथं म्हणले सगळ्या स्वर्गातली विमानाच्या विमानात तिथे येतात महाराज. विमानाची दाटी. आणि आल्यावर अति आनंद झाल्याशिवाय वर्षाव करतात का? पुष्पाचा वर्षाव स्वर्गीय हुने देव करिता ती. म्हणजे हिथं विमानाची दाटी झाली, स्वर्गातनं कसं काय वर्षाव करतात? म्हणजे हितनं स्वर्गापत्तो दाटी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून गोष्ट अशी महाराज सांगतात, उघडे पंढरपुराले भक्ते पुंडलिके देखिले. हा पुंडलिक पामर राहिला नाही, विषयी राहिला नाही. त्या कुक्कुटस्वामींच्या दर्शनानं महाराज हा झालाय साधू. आणि असली उपासना चालू आहे त्या आईची न बापाची. कारण जो पुरुष आहे ना, ह्यानं आपल्या आईबापांची सेवा करावी, जी आपल्या ताब्यातले त्यांना धर्म शिकवावा महाराज. नाही तर सगळेच्या सगळे नरकात जाते. विठ्ठल विठ्ठल. काय करा, मला बायको ऐकतच नाही, मला जेवती बरी. कापडं घे म्हणते का? मग ध्यानाला बसायचं ऐकत नाही, हरिपाठ म्हणत नाही, ज्ञानेश्वरी वाचित नाही. काय करायचं असल्या खेळाला? पोरं ऐकतच नाहीत. आणि काय काय ते इतकी छाप माणसं असतात महाराज, ती पोरांना सांगतच नाही. पंढरपूरला जायचं असतं त्यांना सांगायचं नाही. त्याला सांगताना सुद्धा तसंच सांगायचं, मला चल की मला घालवायला. अरे तुझं डोक्या काय काम आहे आता? पोरं लाव ना, ही चलत बी नाही, नुसतं डुकडुक्यात बसते. विठ्ठल त्यांना चलव ना तू. ही भाकर खात नाहीत का? हो. नाही तर सारी रानं माळं घरं भांडी कुंडी कापडं सगळी वार करायच्या नावावर कर. मरू दे तिकडे. त्याला काय बाप म्हणायचे का महाराज? ज्याला भक्तीच्या रस्त्यावर आडवं घालतोय त्याला बाप म्हणतात का? हो. तुला वाटतं ना ही चांगलं आहे, मग ह्या पोरांनी केलं पाहिजे, ध्यानात ठेव महाराज. तू आधी हाडकं चगळायचं सोडून दे, ह्यांच्या वाट्याला तीच पाळी आणू नको. आणि देणं सोडून आपल्या धर्मानं योग्य सांगितलंय त्याचा सुद्धा त्याग जर केला तर इतकं मोठं पुण्य होतं महाराज. ब्रह्मदेवापत्तर आत्तापर्यंतच्या पिढ्याला उद्धरल्याचं काय फळ मिळतंय त्यांना. म्हणून मनुष्यानं अवश्य ह्या गोष्टी केल्या पाहिजे. त्याने नुसतं आपलं देखोवेखीचा परमार्थ नाही करायचं महाराज. गाजर आहे ना त्याची पुंगी करते तुम्हाला. मग ही करतानाच ह्याच्या डोक्यात असतं, त्याची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर काय करायची? खाऊन टाकायची. तसं माणसाला वारी जमलं तर जमले, नाही तर खाऊन टाकायची. आता किती जणांनी वाऱ्या खाल्ल्या महाराज. हो. इकडे दिसत नाही पंढरपूरच्या रस्त्यानं, तिकडून तिकडेच वैकुंठाला जायचं होतं. आता ध्यानात आलं का? लक्षात घ्या मी काय म्हणतोय ती. म्हणून ह्या गोष्टी टिकवायच्यात जेवढ्या तेवढ्याच करायच्या मला, त्याच्याहून जादा नाही करायचं.
जेवढे आपले त्यांनी टिकतील तेवढेच करायचे आणि पुन्हा विचार करायचा का नाही टिकत आपलं टिकत न टिकायचं काय कारण आहे? म्हणून गोष्ट अशी लक्षात ठेवावी महाराज, या पुंडलिकरायाची अशी प्रगती झाली, ह्याला प्रत्यक्ष परब्रह्म प्रत्यक्ष प्रगट झालेलं दिसायला लागलं महाराज. दिसायला लागलं ह्यांनी विचार केला, कारण माणूस मोठं झाल्याचं काय लक्षण आहे? ती फक्त त्याच्यापुरता विचार करीत नाही महाराज, ती फार मोठा विचार करतो. आणि मोठा विचार करतो म्हणजे पुंडलिकरायानं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पूर्वजाचा विचार केला. आत्ता पत्तर आपण जी जंतू त्यांच्या पोटाला त्यांचा विचार केला. म्हणून महाराज सांगतात ह्यांच्या सगळ्याच्याच उद्धाराची सोय. म्हणून उघडे पंढरपुरा आले, बघते पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. समजा आपण वारीला चाललो म्हणजे आपल्याला मन वाटतं का नाही लगा, चलला का वारीला, लय मस्त आहे का, सारखं भजन कानावर पडतंय. आणि हो का भजनातले शब्द नाही कळले का नाही तरी सुद्धा चालीत रंगत आहे माणूस. एखादा शब्द कळायला लागला तर ते शब्दाच्या अर्थात मन जातंय. ना तर ज्ञानोबा तुकाराम तर कुठे गेलेलं. म्हणून फायदाच आहे सारखा. आपण गज बसलो तरी कानावर तीच पडतंय महाराज. टाळाचा कानावर आवाज येणं, पखवाजाचा येणं, विण्याचा येणं आणि वारकऱ्याचं येणं भाग्यात लक्ष. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही वारकऱ्यात पावडा ऐकलाय का कवा? पावड म्हणजे माहिती तुम्हाला? समजा कुणी रुपया द्यायला का नाही त्याचं 5 मिनटं गाणं म्हणायचं, त्याला पाऊड म्हणतात. हे असलेच धंदे नाहीत महाराज, आहे की नाही? म्हणून महाराज सांगतात पांडुरंग परमात्मा आलेला बघितला कोणी? पुंडलिकानं. आणि उभा का केला? म्हणजे आमच्यासाठी केलाय. आता आमच्यासाठी पांडुरंग परमात्मा उभा केलाय. तुम्ही आम्ही सुदैवानं गाढवं झालो नाही, कुत्री झालो नाही, खडुळे झालो नाही, कावळं झालो नाही, नशिबानं माणसं झालो. आणि पंढरपूरच्या जवळ आहे म्हणल्यावर वारीला नाही जायला पाहिजे. तर विठ्ठल म्हणून महाराज सांगतात आमच्यासाठी उभं केलंय महाराज देवाला. नाही तर पुंडलिकरायाचं काम देव भेटायच्या आधी झाले. नीट आहे का? समजते का? देव भेटायच्या आधीच काम झाले त्यांचं. मग आमच्या पिढ्या होत्या ना पहिल्या, त्यांच्यासाठी त्यांचं मन तुटतंय. त्यांच्या पोटाला तसलीच यायची म्हणून त्यांच्यासाठी मन तुटतंय. आणि आपल्यासारखी यायची म्हणून त्यांच्या पोटाला तुटतोय महाराज जीव त्यांचा. म्हणून आमच्यासाठी उभं केलंय देवाला. पुंडलिकराय समाधीस्थ झाले महाराज. पांडुरंग परमात्म्याला उभाच करून गेले. महाराज म्हणतात का रे पुंड्या मातलासी उभे केले, उभे केले विठ्ठलासी, उभे का रे पुंड्या मातलासी उभे केले, ऐसा कैसा रे तुझीट, म्हणून पुंडलिकराय आहेत ना, त्यांनी अशी मागवीट टाकली महाराज देवाकडे बरं का. आणि आपण समाधी पुढं पूर्वेकडे बघून घेतली आणि देव माग आहे म्हणजे यदा कदाचित आपण जर त्याच्याकडे बघायला लागलो का नाही तर आपलं मन पुन्हा पकडायचं आणि देव म्हणे येऊ का आता येऊ का. मग पुन्हा काय करायचं? त्याचा अवमान पण नाही करायचा महाराज. त्याच्याकडे बघायचंच नाही. त्याला एकदा काम लावून दिलंय का नाही, मला येईल ती चांगला असू, वाईट असू, पापी असू, पुण्यवान असू, मग त्याचा उद्धार करायचं काम तुझ्याकडे. महाराज तर सांगतात, चोखामेळा सांगतात, खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिठी भावे चोखामेळा, आहे का नाही? दौंडी वाजवायला लागलेत महाराज. आणि सगळीकडे जाऊन सांगते ते म्हणजे इथं ते उभा आहे ना, म्हणजे तुला नाटक शाळा असला का नाही, म्हणजे दंभी असला तरी पण आणि खोडपत्रे असला तरी पण महाराज सांगतात खुशाली यायचं आणि शुद्ध होऊन जावे आणि शुद्ध होऊन जायचं महाराज इथनं. असा श्रद्धेनं दौंडी पिटतायत महाराज.
म्हणून महाराज सांगतात उभे केले विठ्ठलाशी, उभा केलाय देव महाराज. म्हणून पुंडलिकरायाने सांगितलं, महाराज सांगतात, माऊली ज्ञानोबाराय सांगतात, महाराज आला आणि भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. आता विटेवर जी उभं ती काय आहे तर म्हणजे धन आहे, धन निधान आहे का नाही. ऐसा विठोबा निधान, ऐसा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादि कार्यान, ज्याचे ब्रह्मादि कार्यान, ज्याचे ब्रह्मादि कार्यान, ज्याचे ब्रह्मादि कार्यान, सगळ्यात मोठं धन आहे, गुह्य धन आहे, फार मोठं आहे, त्याला निधान म्हणतात महाराज. ही लवकर काढायचं ना, हे बघा रोज काढायचं, वापरायचं, खर्चायचं, पुन्हा गोळा झालं त्याच्यात टाकायचं, ही एक वेगळं असतं धन. आता आपलं सगळं सारखंच असतं आणि बहुतेक सगळा कार्यक्रम याच्यावरच चाललाय आपला. कशावर काय म्हणतात त्याला, कर्जावर, कर्जावर आलं का लक्षात. आणि सारखं वाटतंय सरकार माफ करते काय, गीत खूप गुन्हाच येतं विठ्ठल ते काय माफ करते महाराज. म्हणून हे बघा आता ही जगन्नाथ प्रभू आहेत ना, यांचे दररोजचे घालायचे काढायचे दागिने ती वेगळेत, आणि उत्सवाला घालायचे काढायचे ती वेगळेत, आणि त्याला हातच लागत नाही असं द्रव्य वेगळं आहे महाराज. त्याच्या किल्ल्या हरवल्या सरकारकडनं मागत. चला विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात, ठेव का मला एवढं म्हणायचं होतं, तुम्ही परमार्थ करायला सुरुवात करा महाराज. ही काय सांगू तुम्हाला की असं खर्चायचं, गोळा करायचं, खर्चायचं धन आहे महाराज. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, वावयाज तर हे उपायला भाचे. आमच्या रामपूरवाडीच्या साळुंके अण्णा होते, त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. म्हणले त्या अहिल्या देवींनी वाडे बांधून दिले बामणाला. एक बामण मराय झालं होतं, मराय झाल्यावर त्याच्या पोराला सांगितलं का सुताराला बोलवून आणलं महाराज. सुताराला बोलवून सुताराला सांगितलं ती खांड आहे का, त्याला फळकूट लावलं आहे तेवढं काढ. मग त्यांनी ती फळकूट लावल्याला काढलं पटाशीने, किकरेने, आणि त्याला काय 10-5 रुपये द्यायचं ती दिलं, आणि त्याला वाटं लावलं. आणि पोराला सांगितलं मला तिथं वर चढ आणि हात घाल त्याच्यात. मला काहीतरी असायचं, मला काय नाही घालात, वर जाम करून ठेवलं आहे काय आहे त्याच्यात. तेव्हा हात घातल्यावर त्याने एवढ्याला 3 कांबी काढल्या सोन्याच्या, असत्या 7-8 किलोच्या. त्याला सांगितलं माझा बाप जेव्हा मरायला लागला होता
त्या टायमाला माझ्या बापाने हे उघडून लावलं होतं आणि त्याने मला सांगितलं होतं, त्याचा बाप मारताना त्याने मला त्याला दाखविले, त्याच्या आधीच्या बापाने त्याला दाखविले. म्हणून मी शुद्धीवर आहे तुला सांगतोय आत्ता. आणि ही झाकून ठेवून ही खर्च करू नको, त्याला खर्च नाही करायचा. आणि तुझा बाकीचा व्यवहार आहे ती बाकीचा कसा भागवायचा आपण, पण ह्याला नाही हात, ह्याला निधान म्हणायचं असं मला म्हणायचं. ठर विठ्ठल. एक गोष्ट सांगतो महाराज तुम्हाला. आमच्या रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये रामचंद्र 5 वर्षाचे होते त्यावेळेस पाखरं ऐकणार आला. पाखरं ऐकणार, पंचरंगी पाखरू दिसलं त्याला, ती धरून घेऊन आलाय. त्यानं एक लोखंडाची सळई केली होती, त्याला एक बारकी साखळी बांधली होती आणि त्या साखळी त्या पाखराच्या पायाला बांधली होती. आता पाखरू उडायचं आणि पुन्हा त्याच्यावर बसायचं त्या दांडक्यावर. ते असा धरून आलेला कुठं आलाय? अयोध्येत आलाय. राजा दशरथ चक्रवर्ती राजा आहेत म्हणून त्यांच्याकडे आलाय. आता ही पाखरू कुठं मिळाली त्याला? कारण सोनेरी चोच, 5 रंगाचा अंग आणि 7 रंगाचा पिसारा आहे मागं, आणि फुलवल्यावर असला मस्त दिसायचं का नाही, बोलायचे बी लय गोड. हो, ते पाखरू बघितलं महाराज रामचंद्रांनी, आणि बघितल्याबरोबर दशरथ राजा आहेत त्यांच्या गळ्यात हात घातले. म्हणजे बाबा आपल्याला घ्या नाही. त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज ही पाखरू तुम्ही कशासाठी आणले? म्हणजे विकायला आणले. मग म्हणजे आमच्या राजपुत्राला आवडते, देता का तुम्ही? ते म्हणजे न द्यायला काय झालं, त्यांनाच आणले. नाही तर सगळे राज्य ओलांडीत आलोय मी, उत्तर ध्रुवाहून आणले हिमालयाच्या पलीकडनं. मग म्हणले तुला काय ह्याचं द्रव्य लागेल? ते म्हणले महाराज तुम्हाला जी योग्य वाटेल ती द्या. राजानं सामंत आहेत त्यांच्याकडे बघितलं, सुमंत प्रधान. त्यांनी 7 गाड्या रत्न दिलेत महाराज, रत्न 7 गाड्या. त्याला सांगितलं म्हणे बास का? ह्याने किती मागितलं असतं? त्यांनी 7 गाड्या रत्न दिलेत भरून. त्याला विचारलं बास का, तुला समाधान आहे का तुझं? ती म्हणे होय महाराज समाधान. ती पाखरू होतं ती रामचंद्रांच्याकडे दिलं महाराज. दिल्याबरोबर रामचंद्रांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवायला सुरुवात केली. पाखराच्या हात फिरवायला सुरुवात केली. लक्ष्मणानं लगेच त्याच्या पायाची सोडून टाकली महाराज. सोडल्याबरोबर ती जी होता की नाही पारदी, ती मला सोडू नका उडून जाईल. ही पाखरू म्हणे गप. विठ्ठल म्हणा मी ह्यांचा आहे, आता मी उडून जाईल का राहील ती आमचा आम्ही बघू, तो आता पंचायती करायची. त्याला वाईट वाटलं, तोंडात मारले महाराज. आता मग 7 गाड्या रत्न मिळालेत, पण ही गुणाचं कुठे? गोष्ट अशी झाली, रामचंद्रांनी त्याला विचारलं, म्हणले बाळ, म्हणले तू घरी एकटाच आहे का आणखी कोणी आहे? त्याच्या डोळ्याला पाणी आलं. महाराज म्हणले आई आहे, बाप आहे, बायको आहे आणि 2 पोरे. म्हणजे ती तुला धरून आणल्यावर त्यांना काय म्हणजे सारखे रडत असतील आणि जीव सोडते. तुला इथं राहू वाटतंय का? ती म्हणले महाराज मला आता कुठं नाही जाऊ वाटत, आधी जाऊ वाटत होतं सुटून. तुमचा डोक्यावर हात फिरवला का नाही, आता नाही वाटत कुठं जाऊ. मग म्हणले तू घरी जा आणि तुझं सगळं कुटुंब इथं घेऊन ये आणि आपलं प्रमोद वन आहे त्याच्यात राहत जा. पाखरू निघालं महाराज. पाखरू निघाल्यावर ती जी पारधी त्यांनी बघितलं, मला पाखरू गेले, आता ही सगळ्या आपल्या गोतावळ्याला गोळा करील. पाहुणं रावळं कोण असलं जवळपास तर ती बी घेऊन येईल आणि पुन्हा आणखीन आपण ह्याला धरायचं फक्त. पाखरू गेलं महाराज आणि धरलं. राम असं जायचं माघारी यायचं. रामराया म्हणजे तुम्ही विसरू नका बरं का मला, तुम्ही मला विसरलं की सगळं संपलं. मी जायचो ह्यांच्या नादाने आणि तुम्ही मला विसरून जायचं. मी तुमचाही एवढं लक्षात ठेवा. ते म्हणले तू काही काळजी करू नको, मी एकदा माझं म्हणलं का नाही पुन्हा दुसऱ्याचं म्हणतच नाही मी कधी, आणि त्याची काळजी सोडीत बी नाही. जा आता घेऊन ये तुला कोण कोण आणायचं. घरी गेला महाराज. गेल्यावर ह्यानी तवर जाऊन पुढं जाऊन पारद्यानं काय केलं होतं, जाळं टाकलं होतं. मोठं जाळं टाकलं होतं. पण ह्यानी जाळ्यात आपण बसला, सगळं घरबार बसलं आणि बसल्याबरोबर ते लोखंडाचं झालं महाराज. असं रामचंद्रांनी ह्याच्यावर कृपा केली. पाखरं उडाली आणि जाळं पाखरांच्या पायात
आणि खाली ती पार दिन त्याच्या बोकांडी पडलं महाराज, मरून गेला तिथे. आणि सगळंच्या सगळं कुटुंब आलं रामचंद्रांच्या जवळ. थोडक्यात गोष्ट कशी असते महाराज, दहन तर ह्याला म्हणते ते बरं का, ह्याची बायको देवाचं नाव घेते, पोरं घेतात, म्हातारी देवाचं नाव घेतात, नाही तर सगळ्याच्या तारा वायल्या असल्यावर तुमच्या बापाने परमार्थ केला होता. ह्याला विठ्ठल आला का म्हणलं, बायको तिसरीकडेच कामाला, नवरा तिसरीकडेच कामाला, पोरं दुसरीकडे सोडून दिल्यात. मला ही कशी दुर्दशा व्हायची रे डोळ्यात एकच. जरा ध्यान ठेवा. ठेव का, एक असली तर अर्धीच खा सगळीजण मिळून, पण सगळे भगवत चिंतनात असले पाहिजे, तेव्हा सुख लागणार आहे. हां, तुमच्या बंगल्यात सुख लागत नसतं, सगळं पैशात काय सुख लागतं महाराज. कोण खातं पैसेवाल्याला बरं का. आता ही पंढरपूरच्या वाटेनं चाललेत की ह्याच्यातलं कोणी सुद्धा गरीब नाही, सगळे पैसेवाले आहेत महाराज. एकाच्या तरी घरी छपार असावं की हाय का कोणाच्या घरी. मोदी साहेबाने दिलं नसतं तरी बी राहिली नसती छपराती. विठ्ठल बंगल्याच्या बंगल्याच दिसतात माणसाचं महाराज. मग ह्याने सुखीत काही सगळी काही सुद्धा नाही. लक्षात असं ठेवायचं, सगळेच्या सगळे भगवंताचे भक्त असले ना घरात तर सुख आहे, नाही तर सुख नसतं. आणि सुरुवात कुठनं करावं लागते, हरिपाठापासनं, नामस्मरणापासनं, वारीपासनं. आणि जरी एकदा कळायला लागलं पोरांना, मला म्हाताऱ्याचा जीव जरी गेला तर चालेल, पण ती वारीलाच जाईल. म्हाताऱ्यावर माया असली तर म्हाताऱ्याला घेऊन जाईल महाराज. विठ्ठल म्हणून करायचंय त्याला परमार्थ म्हणायचं. महाराज सांगतात हे महाधन आहे, आणि ह्यानं जोडतं ना त्याला निधान म्हणतात महाराज. आता ह्या नामस्मरणानं, ह्या वाटचालीनं, ह्या अंतःकरणातल्या भावानं, ह्या वाणीनं, ह्या शब्दानं, पायानं फक्त देव मिळेल माणसाला. केवढी मोठी गोष्ट आहे महाराज ही. मनुष्य देह मिळाला आणि ह्याला भगवत प्राप्ती झाली, हे जाऊन काय मोठं असेल. म्हणून तो हा विठोबा निधान. आणि कोण आहे हा उभा राहिलेला, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, ब्रह्मदेव आदी करून ज्यांना त्याचं ध्यान लागतंय महाराज. कारण ब्रह्मदेव ध्यान करते ते कुणाचं करते, त्या भगवंताच्या पायात. ब्रह्मदेवाला जग कसं करायचं असा प्रश्न पडला, मी कोण आहे असा प्रश्न पडला की देवाचं ध्यान करायला लागले. जग कसं करायचं म्हणलं की देवाचं ध्यान करायला लागले. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे म्हणून जर सनकादिकांच्या हुडकता येईना तर देवाचं ध्यान करायला लागले. ध्यानात आलं का. आणि त्याच वेळेस करायला लागले तर असं नाही महाराज, ह्यांचा ध्यानशील आहे. विठ्ठल विठ्ठल. पण भगवान ब्रह्मदेवावर जे प्रेम आहे, भगवान शंकरांच्यावर जे प्रेम आहे, सनकादिकावर जे प्रेम आहे, ते तुमच्या आमच्यासाठी गायबाने जरी जाऊन उभा राहिले देवाच्या दारात, त्यांच्यावर बी तीच प्रेम आहे. म्हणून त्याचे पाय सारखेत महाराज, पाऊले समान. आणि जहागीरदारी थाटात देव नाही महाराज. विटेवरी शोभती. कारण सिंहासनावर जर कोणी एखादा बसला असला, कडनं चौऱ्या चालू येतात, तिथं छडीदार चोपदार उभा येतं, सगळेच्या सगळे सैनिक उभा राहत, चतुरंग सैन्य प्रधान उभा राहिलेत. तुम्ही जाऊन गपकीने पाय धरचाल का. विटेवर उभा राहिलाय म्हणल्यावर म्हणलं आपल्याला तरी कापडायची तर तसाच आहे. बरं ह्याच्यापाशी काय, एक गोगडी महाराज, एक काठी. आता काय हरकत आहे ह्याला बोलायला. रामचंद्र आहेत ना, ते राजा आहेत महाराज दशरथाचे, अयोध्येचे राजा आहेत रामचंद्र. तर कोणीकडे निघाला तुम्ही. आणि गोकुळात आपल्याला प्रवेश होईल काय तर, म्हणून आपल्यासाठी पांडुरंग परमात्मा इथं आलाय महाराज. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. तो द्यायला प्रवृत्त झालाय, म्हणून ह्याचा फायदा करून घ्यायचा. म्हणून महाराज सांगतात तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, पाऊले समान विटेवरी शोभती. ऐका, एक दोन सूचना आहेत. सकाळी देव किती निघतील बरोबर का, आधी 5ला. स्नान काय करायच्या भानगडीत पडू नका. गंगेचं स्नान होईल पुढं गेल्यावर, का करायचंय हा पुढं करू, व्याप व्हायचा नाही म्हणजे. आणि दुसरी गोष्ट शांतपणानं चाला, काही गडबड करू नका. आणि उत आल्यावर करायचं नाही. आनंद झाला का नाही भजन जादा करायचं, तितक्या पुरत्या उड्या मारायच्या. पण पंढरीला आला म्हणजे काय झालं, आमच्या धुंडा महाराजांनी एकदा त्यांचा सत्कार केला होता. म्हणजे कशामुळं 60 वर्ष चातुर्मासात ज्ञानेश्वरी सांगितली. मला वाटतं ही फार काळात हीच एक महापुरुष असते. 60 वर्ष चातुर्मासात ज्ञानेश्वर.
चातुर्मासात त्यांनी शिव नाही ओलांडली पंढरीची कधी. आणि दररोज पाठच सांगितलं, सकाळी गाथा संध्याकाळी ज्ञानेश्वरी सांगायची बरं का. पंढरपूर महानगरपालिकेने सत्कार केला त्यांचा. त्यांना बोलता फार येत नव्हतं त्यावेळेस. त्यांनी सांगितलं, म्हणले माझा जर तुम्ही ज्ञानेश्वरी सांगितली म्हणून सत्कार केला तर म्हणले मी दररोज 3दा जेवलो म्हणून बी माझा सत्कार व्हायला पाहिजे. हे माझं काम आहे, ह्याच्यात काय विशेष येतं. अलग लक्षात. आनंद व्हावा पण आनंद जिरवता पण आला पाहिजे माणसाला. विठ्ठल विठ्ठल. बघा तुम्हाला जमत असलं तर मला वाटतं आषाढी वारी करताय का नाही, कार्तिक वारी दुसरी करायची आणि दुसऱ्याच्या पंक्ती खायच्या नाही. वस्तीवरनं सगळ्याच्या सगळा भांडारा भरायचा, गाडीत जायचं आणि जागजाग स्वयंपाक करून खायचा. 4 दिवस शांतपणानं चाला. ज्यांना चालता येते त्यांनीच फक्त चाला, बाकी ज्यांनी चालूही नाही. आणि फक्त भजन करीत जा. सकाळी जेवायच्या आधी प्रवचन, दुपारी गीतापाठ आणि संध्याकाळी कीर्तन. 20 किलोमीटरच्या पुढं चालायचं आणि अशी वारी करायची. कार्तिकी वारीत कालवा नसतो का नाही रस्त्यानं. आषाढीत किती कालवा आहे आता. बरं भजनाचा सुद्धा राग येतो माणसाला. आपल्याला कीर्तन नाही ऐकू आल्यावर काय होते. ती कार्तिकीत तसला गोळ नाही मारत. आणि दुसरी गोष्ट अशी, फक्त निवाराचा विषय, पावसाचा संबंध नसतो, त्याच्यामुळे सगळं सुईचं चालतं. आणि भगवंताने असं सांगितलं, आषाढी कार्तिके विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. देव हळूत कानास सांगतोय देव महाराज भक्तांना, बरं का रे तुम्ही आषाढीला आणि कार्तिकेला तर मला विसरू नका. महिनावारीला नाही जमायचं कदाचित तुम्हाला, पण विसरू नका. अरे आपण काय धडक पंढरपूरला येऊन राहायचोय काय तेव्हा. पण देवासाठी 4-4 दिवस चाललं म्हणून काय दुखणं येतं का आपल्याला. शांतपणानं तप होईल, श्रवण होईल, वाणीनं नामस्मरण होईल आणि सवय लागेल महाराज ह्याची. ती फार महत्त्वाची. आणि लेकरं बाळं घेऊन सुद्धा यायचं. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली